राहुल गांधी विपक्ष नेता आहेत आणि त्यांनी आजच्या या संविधानिक शपथग्रहण उपराष्ट्रपती पदाच्या शपथग्रहण सोहळ्याला उपस्थित राहण्याची त्यांची नैतिक जबाबदारी होती। परंतु ते नेहमी या प्रधानमंत्री महोदयांच्या विरोधात, देशाच्या विकासाच्या विरोधामध्ये, भारतीय सैनिकांच्या विरोधामध्ये, निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये, या ठिकाणी पाकिस्तानची बोली बोलण्याच्या बाजूने बोलण्यात धन्यता मानतात आणि खऱ्या अर्थाने आजच्या या कार्यक्रमामध्ये त्यांनी उपस्थित राहायला पाहिजे होतं। हे संविधानिक कार्यक्रम आहे, परंतु दुर्दैवाने त्यांना या देशावर आणि संविधानावर किती प्रेम आहे हे आजच्या या त्यांच्या अनुपस्थितीवरून पाहायला मिळालं। मी एवढंच सांगतो की इथं राजकारण करण्यापेक्षा इथं खऱ्या अर्थाने सर्वांनी सहभागी होऊन या शपथग्रहण सोहळ्याची शान वाढवणे